नमस्कार मित्रांनो, आपण रक्तभिसरण संस्था बघू लागलो. त्यामधला जो आपण हा दुसरा भाग बघत आहे रक्तभिसरण संस्थेमधला. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण रक्तभिसरण संस्था काय असते, रक्त कसं बनते याबद्दलची आपण माहिती घेतलेली. त्यामध्ये तुम्ही लेक्चर बघू शकता आपल्या यूट्यूब चॅनल युनिक क्लासेस या चॅनलवर. त्यामध्ये आपण रक्तभिसरण संस्था ही कशा प्रकारे कार्यरत करते किंवा कार्य करते याबद्दलची माहिती आपण घेतलेली आहे. जसे की रक्तभिसरण संस्था ही आपल्यामधली एक परिवहन संस्था आहे, ज्यामध्ये जे की आपण जे पोषक द्रव्य असतात, त्यानंतर हार्मोन्स असतात, त्यानंतर जे अन्न घटक असतात, या सगळ्या गोष्टी आपण रक्तभिसरण संस्थेद्वारे अलग अलग अवयवापर्यंत रक्तभिसरण संस्था पोहोचल्या जाते. त्याच्या नसा पोहोचल्या जातात, सगळीकडे कनेक्टेड असतात आणि त्याद्वारे पोषक द्रव्य हे सगळ्या गोष्टी सगळ्या अवयवांपर्यंत जात असतात. तर ही असते रक्तभिसरण संस्था. रक्त कसं बनते हे सुद्धा आपण पाहिलेले. पाणी प्लस आरबीसी प्लस डब्ल्यूबीसी हे सगळे मिळून काय बनते तर रक्त बनते, हे आपण पाहिलेले. या भागात आपण अजून त्यांची माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे. रक्त याबद्दल, या रक्तभिसरण संस्थाबद्दल पुरेपूर माहिती तुम्हाला या लेक्चरमध्ये भेटणार आहे. तर चला तर माझ्यासोबत शिका रक्तभिसरण संस्था. नाव काय आहे? रक्तभिसरण संस्था. रक्ताचे भाग केलेले आपण 5 लिटर रक्त हे मानवामध्ये असते. 5 लिटर रक्त. त्या 5 लिटर मधले भाग बघा, काही भाग लिक्विड, काही भाग सॉलिड. रक्त म्हणजे असं समजू नका मित्रांनो की तो फक्त लिक्विड असतो. जसे की पाणी तुम्हाला पाणी हे लिक्विड असते. ते पाण्यामध्ये जसं की तुम्ही समजाल की पाणी जसं लिक्विड आहे त्या प्रकारे रक्त ही लिक्विड, त्याच प्रकारे नुसतं एक लिक्विड पदार्थ आहे तर त्याच्यामध्ये सॉलिड पदार्थ सुद्धा असतात. जसं की चायचं उदाहरण खास बसेल बघा. चायमध्ये आपण पत्ती बी टाकतो, दूध बी टाकतो आणि तो जो पदार्थ आहे तो कोणत्या आकाराचा बनतो? द्रवच पदार्थ असणार, पण त्याच्यामध्ये अलग अलग वस्तूचं कंटेंट सुद्धा असते. त्याच प्रकारे या रक्तामध्ये बी अलग अलग प्रकारचे कंटेंट त्याच्यामध्ये असेल, पोषक द्रव्य असेल, ऑक्सिजन असेल, ह्या सगळ्या गोष्टी मिसळल्या जातात आणि तेव्हा कुठेतरी त्याला आपण एक द्रव अवस्था म्हणू. पण त्या द्रव्यात बऱ्याचशा गोष्टी असतात. तर 5 लिटर रक्त असते. याचे जर भाग केलं तर लिक्विड मध्ये प्लाझ्मा एक भाग. याच्याबद्दल ही आपण पुरेपूर माहिती घेणार आहे. 55% प्लाझ्मा असते. त्यानंतर सॉलिड भाग हा 45%, 55 लिक्विड भाग. त्यानंतर सॉलिड भाग 45% म्हणजे 45%. त्यामध्येही ब्लड सेल, प्लेटलेट. ब्लड सेलचे 2 भाग केलेले, आरबीसी, डब्ल्यूबीसी. ह्या 2 सेल्स आपल्या ब्लड मध्ये असतात. आरबीसीने किती भाग व्यापलेला आहे तर आरबीसीने 44% आणि डब्ल्यूबीसीने 1% आणि प्लेटलेटने सुद्धा 1%. तर अशा प्रकारे पूर्ण रक्ताचा आपण पर्सेंटेज बघितलेले आहे की किती प्रकारे असते. त्यानंतरचा पुढचा भाग रक्तद्रव म्हणजे ब्लड प्लाझ्मा. आपण ब्लड प्लाझ्मा बघत आहे. लिक्विड 55%, सर्वात जास्ती भाग हा ब्लड प्लाझ्माने आपल्याला आहे. आपल्या शरीरामध्ये याचं काय काम असते हे आपण बघूया. 55% भाग हा ब्लड प्लाझ्माने व्यापलेला आहे. त्यानंतर याची जी टेस्ट आहे ही आम्लारी असते. तुम्हाला सांगितलेलं आहे की रक्त हा कसा असतो? आम्लारी असते. त्याची पीएच स्केल आपण बघितलेले 7.35 to 7.45 इथपर्यंत असते. तर रक्त आम्लारी असते. त्यामध्ये कोणतं कंटेंट असते तर त्यामध्ये असते बायकार्बोनेट. आता या बायकार्बोनेटचं काम काय? बायकार्बोनेट ब्लड मध्ये प्लाझ्मामध्ये बायकार्बोनेट असते आणि हा बायकार्बोनेट किती पर्सेंट किंवा काय काम करते हे आपण बघणार आहोत. बायकार्बोनेट असते ज्याचं काम आहे CO2 चे वहन करणे. बघा, जसं आपण ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळते त्याच प्रकारे रक्त फुफ्फुसापर्यंत झाल्यानंतर जे काही CO2 आहे आपल्या शरीरामध्ये ते CO2 ही बाहेर करण्याचं काम रक्त करत असते त्या फुफ्फुसामार्फत. तर ते जे करते तो जो कंटेन आहे ते आहे बायकार्बोनेट, जे की CO2 चे वहन करते. 75%
हे CO2चं वहन करत असतो, हा बायकार्बोनेट पदार्थ. त्यानंतर RBC 25% CO2चं वहन करतो. RBC सुद्धा हे ब्लडमध्ये असते. तर 25% भाग हा CO2चा भाग, कार्बन डायऑक्साईडचा भाग कोण करते वहन? तर RBC. वहनचा अर्थ आहे की नेणे, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेणे, ते वहन. आणि हा जो ब्लड प्लाझ्मा आहे, हा जो गुणधर्म दाखवतो, तर हा गुणधर्म दाखवतो आम्लारी गुणधर्म दाखवतो. याचा जो गुणधर्म आहे हा आम्लारी गुणधर्म. आपण हे सगळे पॉइंट आपण क्लिअर केलेले की रक्त किती पर्सेंट असते? 5 लिटर. त्यानंतर याचे भाग केलेले लिक्विड प्लाझ्मा 55%, सॉलिड 45, ब्लड सेल त्याचा भाग केलेला आहे प्लेटलेट. ब्लड सेलमध्ये 2 भाग, RBC, WBC. आणि त्यानंतर आपण प्लाझ्मा हा बघत आहे. प्लाझ्मा हा 55% असतो, आम्लारी असतो, बायकार्बोनेट असतो. हा बायकार्बोनेट CO2चे वहन करतो. आणि RBC जो 25% करतो आणि बायकार्बोनेट हा 75%. तर अशा प्रकारे आपण ब्लड प्लाझ्मा हा भाग बघितला. नेक्स्ट टॉपिककडे आपण वळूया. यानंतरचा भाग आहे ब्लड प्लाझ्मा किती टप्प्यामध्ये विभागलेला आहे बघा. ब्लड प्लाझ्मामध्ये 3 गोष्टी असतात: पाणी, प्रथिने, असेंद्रिय घटक. पाणी 90%, सर्वात जास्ती जर आपल्या शरीरात जर कोणतं जर कंटेन असेल तर आहे पाणी. ओके, 90% पाणी आहे शरीरामध्ये, 90% पाणी आहे. त्यामध्ये जर ब्लड प्लाझ्माचा हा टप्पा आहे 90%. त्यानंतर 60% प्रथिने, जे की शरीरासाठी आपले जी ग्रोथ करण्यासाठी किंवा शरीराला मजबूत करण्यासाठी ज्या गोष्टी लागते ती आहे प्रथिने, जे की आपण आपल्या अन्न पदार्थातून घेत असतो. तर 7% रक्तात प्रथिने असतात. त्यानंतर असेंद्रिय घटक, जे असे घटक जे कार्बन न बनलेले घटक त्यांना म्हणतात असेंद्रिय घटक. तर असे असेंद्रिय घटक 3% असेंद्रिय घटक आपल्या रक्तामध्ये असतात. तर 90% पाणी, 7% प्रथिने, 3% असेंद्रिय घटक, असे टोटल मिळून 100% होते. त्यानंतर पुढचा भाग बघूया, प्रथिने. 7% प्रथिने असते आणि हे कोणाचा टाईप आहे? तर ब्लड प्लाझ्माचा टाईप आहे. 60% हे प्रथिने असते. त्यामध्ये त्याचे जे भाग केलेले आपण ते ग्लोबिलियम. आता ग्लोबिलियम हा भाग त्याच्यामध्ये काय असते? तर सलायवा, जे आपली जी लाळ असते ती त्याच्यामध्ये प्रेझेंट असते. कशामध्ये? प्रथिने जे प्रोटीन्स असतात 7%, त्याच्यामधला भाग केलेला आपण ग्लोबिलियम. आणि ग्लोबिलियम मध्ये काय प्रेझेंट असते? तर सलायवा प्रेझेंट असते. त्यानंतर 80% IG हा एक प्रकार आहे ग्लोबिलियमचा. ओके, त्यानंतर अल्बियन, त्यानंतर थ्रोमियम, फिब्रोजन्स आणि हेपियन अशा प्रकारचे भाग आहे. त्यानंतरचा आपण पुढील भाग बघूया. ग्लोबिलियम म्हणजे काय? तर ग्लोबिलियम हा शरीरामध्ये येणाऱ्या जीवाणूंना मारतो. जीवाणू म्हणजे ढुशुम, जे आपल्या शरीरामध्ये जे बॅक्टेरिया असतात त्या बॅक्टेरियाला मारण्यासाठी जो घटक असतो किंवा आपल्याला वाचवतो, जो आपला रक्षक आहे रक्तामधला, तो कोण आहे? ग्लोबिलियम. आणि हा ग्लोबिलियम कोणाचा प्रकार आहे? तर प्रोटीनचा. आणि हा प्रोटीन कोणाचा प्रकार आहे? तर प्रोटीन आहे ब्लड प्लाझ्माचा प्रकार. ओके, तर आपण काय काय बघितलं? ब्लड प्लाझ्माचा प्रकार, प्रोटीन 7% आपल्या बॉडीमध्ये, 7% बॉडीमधले ग्लोबिलियम हा त्याचा घटक, हा त्याचा प्रकार. आणि काय काम करतो? तर शरीरामध्ये येणाऱ्या जीवाणूंना, बॅक्टेरियांना तो मारतो. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार करतो. अँटीबॉडीजचा अर्थ काय? जे की प्रतिजैविके तयार करतो. जर आपल्याला लढायचा असेल की आपल्याला अलग अलग बॅक्टेरियासोबत जर आपल्या शरीराला जर समजा आपली प्रतिकारशक्ती जर वाढवायची असेल तर अँटीबॉडी शरीरामध्ये होणं गरजेचं असते. ह्या अँटीबॉडीज काय करतात? जे अलग अलग बॅक्टेरियाज असतात, व्हायरस असतात, यांच्याशी लढतात आणि आपल्याला त्या प्रकारचे काय करतात? आपल्या शरीरामध्ये त्या अँटीबॉडीज तयार होतात. आणि ह्या अँटीबॉडीज तयार झाल्यानंतर आपली रोगप्रतिकार शक्ती शरीरामधली वाढत असते. तर अँटीबॉडीज तयार करण्याचं काम हा ग्लोबिलियम करत असतो मित्रांनो. तर लक्षात ठेवायचं ग्लोबिलियम. त्यानंतर ग्लोबिलियमचे जे प्रकार असते ते 5 प्रकार. सर्वाधिक IG, जो की 80% असतो. त्यानंतर IG आहे, त्याच्यामध्ये लाळ असते. माउथ इन्फेक्शन त्याच्यामुळे टाळल्या जाते. जर आपल्या जे
माउथ इन्फेक्शन जर टाळायचं असेल तर हे जे माउथ इन्फेक्शन आहे हे जर टाळायचं असेल तर ग्लोबुलियम हा घटक खूप महत्त्वाचा आहे शरीरामध्ये. तर शरीरामधले जे आपण हे ब्लड बघते रक्तभिसरण संस्था, त्यानंतरचा आपण नेक्स्ट टॉपिक आपण बघूया. नेक्स्ट टॉपिक लगेच बघूया. नेक्स्ट भाग बघूया अल्बियम. प्रोटीनचे आपण भाग बघते. प्रोटीन 7%, त्यामध्ये ग्लोबियम बघितलं. यानंतर आपण अल्बियम बघूया. अल्बियमचं काम मित्रांनो, अल्बियम जर प्रमाण जर जास्ती जर झालं आपल्या शरीरामध्ये तर शरीरावर सूज येत असते. जी शरीरावर जी सूज येते ना ती हे कोणत्या कारणामुळे येते तर अल्बियमचे प्रमाण जास्त झाले. आणि अल्बियम कशाचा भाग आहे तर प्रथिनेंचा भाग आहे. आणि हे प्रथिने आपण कुठून घेत असतो तर प्रथिने आपल्या अन्न घटकातून घेत असतो. त्यानंतर अमिनो ॲसिड जो असतो त्या अमिनो ॲसिडपासून प्रोटीन बनवत असतो. आणि हा प्रोटीनचा भाग हा अल्बिनियम. आणि अल्बिनियमचं जर प्रमाण जर जास्त झालं शरीरामध्ये तर शरीराला सूज येत असते. याचीच माहिती आपण घेऊया. ऑस्मोटिक प्रेशर निर्माण करण्याची काम अल्बियम करत असतो. ऑस्मोटिक प्रेशर याचा अर्थ परासरणीय दाब, म्हणजे जास्ती पाण्याकडून कमी पाण्याकडे म्हणजे जात असते पाणी. जास्ती पाणी कमी पाण्याकडे जाते. आणि जेव्हा एक पातळी अशी जेव्हा संतुलित होते, म्हणजे जर आपल्याला जर दोन्हीकडे जर संतुलन जर करायचं असेल तर कोणता दाब काम करते तिथं ऑस्मोटिक प्रेशर हे काम करत असते. ओके. ज्या सेल बघतो त्या सेलमध्ये आपण सेमी परमेबल जेव्हा सेल बघतो तर त्या सेलच्या याच्यामध्ये ऑस्मोटिक प्रेशर जनरेट होतो. तर हा संतुलन दोन्हीकडे काम करण्याचा प्रयत्न करत असतो, जास्तीकडून कमीकडे. म्हणजे जे जास्ती जे आहे जिथं कमी भाग आहे तिथं तो पाणी तिथं जात असते आणि काय करत असते संतुलन. त्याला परासरणीय दाब सुद्धा म्हणतात. ब्लड प्लाझ्मामध्ये सर्वात जास्ती सापडणारा जो घटक आहे तो कोण आहे अल्बिनियम. 60%. जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आलं पाहिजे. ब्लड प्लाझ्मामध्ये सर्वात जास्ती प्रमाण 60% कोणाचं आहे अल्बिनियमचे. यानंतर लिव्हर मधून सर्वात जास्ती निर्माण होणारे रसायन अल्बिनियम असते. आपले जे लिव्हर असते त्याला यकृत म्हणतात. या यकृतमध्ये 25% हे अल्बिनियमचं प्रमाण आहे. 25% हे अल्बिनियमचं प्रमाण आहे. ओके. यानंतर लिव्हर तपासताना आपण अल्बिनियमचं प्रमाण तपासत असतो. त्याचे प्रमाण तपासले असते कारण की सर्वात जास्ती भाग हा अल्बिनियमचा आहे लिव्हरमध्ये. त्यानंतर जर शरीराला जर सूज येत असेल तर याचं कारण आहे की त्यामध्ये अल्बिनियमचं प्रमाण जास्ती वाढलं. म्हणून अल्बिनियमचं प्रमाण शरीरामध्ये मेंटेन ठेवणं गरजेचं असते. यानंतर पुढचा भाग रक्तामधला प्रथिने आपण बघते. त्या प्रथिनेमधले जे आपण प्रकार केलेले त्यामधला भाग बघते. प्रोथ्रोम्बियम्स किंवा फिब्रोजन्स आणि फिब्रोजन्स असे दोन घटक. प्रथिने रक्त घोटण्याचे काम करते. काम हा घटक करत असतो. जेव्हा आपल्याला एखादी इजा होते त्यावेळेस रक्त वाहत असते आणि रक्त वाहताना रक्त आपल्या शरीरामध्ये घोटते आणि तिथं खपली तयार होते. म्हणजे जर हे जर झालं नसतं किंवा हे जे घटक नसते तर आपलं रक्त घोटलं नसतं. आणि रक्त जर घोटलं नसतं तर शरीरातून रक्त वाहत राहायला असतं, जसं की पाणी जसं वाहते तसं. पण एक प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेनुसार रक्त घोटण्याचं काम हा घटक करत असतो. मेगाकॅरोसाइट्स या पेशीपासून प्लेटलेट्स तुटतात व ते फिब्रिनोजेन्स ह्या रसायनामध्ये जाऊन मिसळतात. याचा अर्थच असा आहे की एक मेगाकॅरोसाइट्स नावाचं जी या पेशीपासून काय होते प्लेटलेट, जे आपण जे पुढचा भाग बघणार आहे आपण प्लेटलेट, ठीक आहे, 1% प्लेटलेट आहे, तुटतात आणि त्याचं रूपांतर फिब्रिनोजेन्स या रसायनामध्ये ते मिसळतात त्या ज्या सेल्स असतात. त्यानंतर फिब्रिनोजेनचे रूपांतर फिब्रियन्स यामध्ये रूपांतर होते आणि फिब्रियन मध्ये WBC आणि RBC अटकतात व त्या ठिकाणी रक्त घोटत असते. हा फिब्रियन काय करत असतो त्याच्यामध्ये दोन घटक ज्या सेल्स असतात WBC आणि RBC असतात, व्हाईट ब्लड सेल, रेड ब्लड सेल, ह्या दोन्ही तिथं अटकतात आणि अटकल्यानंतर एका ठिकाणी समजा ह्या दोन सेल अटकल्या
त्या ठिकाणी काय व्हायलं, रक्त एका ठिकाणी थांबायलं आणि तिथं रक्त एका ठिकाणी हे केलं की तिथं सेल जनरेट व्हायले म्हणजे, आणि ह्या सेल काय करतात सर, तर तिथं रक्त घोटून ठेवतात, म्हणजे रक्त घोटण्याचं काम तिथं होत असते, म्हणजे आपले शरीर काय होते, सेल बनतात, मरतात. तर इथं बघा फिब्रियन नावाचा जो घटक असतो WBC RBC, त्या सेलला कुठं तो एका जागी आणतो, अटकवतो, आणि एका जागी जेव्हा अटकवलं, त्या एका जागी अटकवल्यानंतर तिथं रक्त घोटण्याचं काम चालते आणि त्या ठिकाणी रक्त घोटल्या जाते. बघा किती इंटरेस्टिंग भाग आहे. रक्त घोटल्या जाते. रक्त घोटण्याचे काम तर विटॅमिन के करत असते. जे शरीरामधले जे आपण जे 6 विटॅमिन घेतो त्याच्यामधलं विटॅमिन के हे ते काम करत असते. त्याच्यानंतर कॅल्शियम आयन सुद्धा मदत करत असते, जे रक्त घोटण्यासाठी कॅल्शियम आयन हे मदत करत असते. त्यानंतर हेपरिन, जे की रक्त पातळ ठेवण्यास मदत करत असते. जर रक्त पातळ नसेल, जेव्हा एखादं समजा रक्त जर घोटलं असेल, एकाच ठिकाणी जर घोटलं असेल रक्त, तर काय होईल, आपलं शरीर असं जड पडेल आणि आपली हालचाल होणार नाही. किंवा जसं की बर्फामध्ये आपण गेल्यानंतर बर्फात जर शरीर जर एकदा हे झालं की जसं की आकडून जाते, त्या प्रकारचं शरीर आकडून जाईल. पण शरीराला शरीरामध्ये जे रक्त आहे ते रक्त पातळ ठेवण्याचं काम हा हेपरिन नावाचा घटक करत असतो. तर अशा प्रकारे आज आपण प्रथिने, त्या प्रथिन्यामधले अलग अलग भाग आपण बघितले. 60% प्रथिने, त्याची आपण आज माहिती घेतलेली आहे. नेक्स्ट पुढील लेक्चरमध्ये आपण अजून माहिती घेणार आहोत. धन्यवाद.